म्हणूनच आम्ही आमच्या सैन्याला मावळा म्हणतो. अक्षय बरोबर आहे. विश्वनाथ भट, अहो भगवाच आपलं सर्वस्व आहे. आणि एकदा का या भगव्याच्या खाली उभं राहिलं तर आहे का मग तो कोणी बी असो, मांग, चांभार, गारुडी, भिल्ल, कोळी, कातकडी, सावकार, शिकलगार, फासेपारदी, बजवय्ये, नाहीतर मग पखवाजी असो, कोमटी असो, हलवाई असो, कुणबी असो, गुरव असो, नाहीतर मग गवळी, धनगर, परीट, तेली, तांबोळी, रंगारी, शिंपी, कोष्टी, कुंभार, माळी, तमासगीर, नाहीतर मग विश्वनाथ भट, न्हावी, सुतार, गवंडी, तांबट, लोहार, सोनार, कासार, वाणी, मराठे, प्रभू, ब्राह्मण, अहो कुणी बी असो, अहो समजी स्वराज्याचं मावळच आहे ती. आणि स्वराज्यात भेदाभेद नाही व्हायचा. विश्वनाथ भट, अहो या जातीवाद, अस्पृश्यता या साऱ्या भेदांनी समाजाची मनं पोखरली जातात. एकात्मतेची भावना सुरुंग लावून उडवली जाते. जाती भेदाचं हे जहर दिवसेंदिवस आपल्या अंगात भिनत गेलं तर आपल्यातच दुफळी माजून आपली एकजूट कोसळे, ज्याचा फायदा घ्यायला परकीय आक्रमकांना वेळ लागणार नाही. आज जर तुम्ही स्वराज्याच्या पालखीला जात पाहून खांदा द्याल तर उद्या स्वराज्याची पावन माती तुमच्या हातून निसटेल. महाराज, आज आमच्या मनातल्या या जातीभेदाच्या भिंती तुमच्या विचारांनी उन्मळून कोसळून पडल्या. आता या जातीभेदाला आमच्याकडून कधीच खत पाणी घातलं जाणार नाही. उलट पक्षी अशा घातक विचाराचे पंख आमच्याकडून छाटलेच जातील. ये रायप्पा, तुझा मान घे, माय भवानीच्या पालखीला खांदा दे. सारे जण ध्यानात ठेवा, दुसऱ्याला माग ठेवून उभं राहिलेलं साम्राज्य हे आमचं स्वराज्य नाही. आमचं स्वराज्य तेच जिथं जातीच्या भिंती नसतात आणि माणुसकीचं दार सगळ्यांसाठी